बहीण योजना ही आम्ही 1500 रुपयांनी सुरू केली आणि सरकारची ताकद लाडक्या बहिणींनी वाढवली. सरकारला ताकद दिली, बळ दिलं, आर्थिक ताकद वाढली तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील हे आमचं आश्वासन. त्यामुळे विरोधकांना काय विरोधकांनी सुधारावा. महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना विरोधी पक्ष नेता बनण्या इतकं पण संख्याबळ नाही दिलं. लँडस्लाईड मॅन्डेट दिले आम्हाला. पूर्ण दैदिप्यमान असा विजय मिळालेला आहे आणि म्हणून आम्ही जे बोललो ते बोललो. प्रिंटिंग मिस्टेक झाली असं म्हणणारं आमचं सरकार नाही. लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा. 21 रुपये लाडक्या बहिणींना देणारच, आश्वासन पूर्ण करणार. 21 रुपयांचं वचन दिलेलं पूर्ण करणार. पण लक्षात घ्या, पूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डिटेलमध्ये. कोणत्या लाडक्या बहिणींना 2100 मिळणार, 2100 मिळणार, पण कधी मिळणार, 1500 रुपये काय झालं आणि एप्रिलचा हप्ता आजपासून पुढे 3 दिवस वाटप करणार. आत्ताच मोठी बातमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा. आताच तुम्हाला आता बघा, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपल्याला 14 तारखेला आहे. त्यानिमित्तानं आता वाटप हे सुरू केलेलं आहे. आजपासून पुढे 3 ते 4 दिवस हे वाटप सुरू राहील. लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी. सोबतच लाडक्या बहिणींना आता बघा, तिथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 2100 येणार का 1500 मी तर सांगणारच आहे, परंतु एप्रिल आणि मेचे 2 हप्ते एकत्र येणार आहेत. हो, 2 हप्ते एकत्र येणार आहेत, कारण आंबेडकर जयंती आणि अक्षय तृतीया अशी 2 मोठे सण इथं आपल्या इथं असल्यामुळं लाडक्या बहिणींना अतिशय आनंद देण्यासाठी सरकारनं हे ठरवलेलं आहे की आपण ज्यावेळेस मागं बघा तुम्ही मार्च आणि फेब्रुवारीचे सुद्धा 2 हप्ते लाडक्या बहिणींना दिले होते, तसंच सरकारने यावेळेस सुद्धा ठरवलेलं आहे की एप्रिल आणि मेचे दोन्ही हप्ते आपण एकत्र देऊन टाकू. म्हणजे लाडक्या बहिणींना दोन्ही हप्त्याचं टेन्शन राहणार नाही. परंतु याच्यामध्ये 2 मोठे ट्विस्ट आलेले आहेत. 2 मोठे ह्याच्यामध्ये आता भारी असे 1, 2 ते 3 अपडेट्स आपल्याकडे आलेले आहेत, जे कोणाकडेच नाही आहेत. सर्वात प्रथम आपल्या चॅनलवरती आलेले आहेत. तुम्ही आत्ताच बघितलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय आश्वासन दिलेलं आहे. सोबत गॅस सिलेंडरचे 3 हप्ते मित्रांनो, लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यावरती पडणार आहेत. त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आत्ताच माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला. आपण बघितलं काय म्हणाले ते, आमची ताकद वाढली, 21 रुपये आम्ही देणारच, आश्वासन पूर्ण करणारच. कारण कालच रात्री उशिरा झालेल्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला. लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज येणार 2100चा की 1500, काही क्षणात आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. बघा, आता सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या अपडेटला. लाडक्या बहिणींना पैसे कधीपासून मिळणार. लाडक्या बहिणींना पैसे आजपासून पुढे 3 ते 4 दिवस वाटप होणार आणि कदाचित हे वाटप तुम्हाला पुढे 8 दिवससुद्धा पाहायला मिळणार आहे, कारण टप्प्याटप्प्यात हे वाटप होत आहे. पहिल्या टप्प्यात जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचे 15 जिल्हे वाटप होत आहेत. आता 15 जिल्ह्यांची नावंसुद्धा मी यादीमध्ये सांगणार आहेत. बघा, जर आपण बघितलं तर त्या जिल्ह्यांची नावं काही अशी आहेत: पुणे, रायगड, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती. पुढे जर आपण बघितलं छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, पुढे कोल्हापूर, सातारा, सांगली अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही सुरुवात करण्यात येणार आहे. आता तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचे जिल्हे कोणते आहेत. सोबतच आनंदाची बातमी म्हणजे मागचे जे हप्ते होते, जे तुम्हाला 7 मार्चला किंवा 8 मार्चला भेटलेले नाहीत, त्याच्यामध्ये जर तुमचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते राहिलेले असतील मागचे 3000, तर ते सुद्धा मिळणार आहेत. रखडलेले मागचे सर्व हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे जमा होणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचे 3 कामं तुम्हाला करायची आहेत, ज्याच्यामुळं हे तुम्हाला पैसे मिळणार आहेत. कारण अर्ज पडताळणी कंपल्सरी आहे. अर्ज पडताळणी झाल्याशिवाय तुमच्या खात्यात पैसे येणार नाही. आता भरपूर लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल आमची तर नाही झाले नसेल तरी टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पैसे पडतील. काय करावं लागतं, फक्त 2 ते 3 गोष्टी करायच्या तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक तुमची अर्ज पडताळणी होणार नाही. ते ऑनलाईनच चेक करतील की तुम्ही पात्र आहात का नाही. पटापट ते लगेच चेक करतात. लक्षात घ्या, त्यांना ज्यावेळेस पैसे पाठवतात ना, त्यांना लगेच कळून जातं की हां, हे लाडकी बहीण पात्र आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला सांगतो. बघा, तुम्हाला पहिली गोष्ट आधार कार्ड हे करायचं. आता मी तुम्हाला आधी सांगतो 2100 मिळणार का 1500. सरकारनं 21 रुपये देणारच असं आश्वासन तर दिलं आहे आपल्याला, उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं. पण मला असं वाटतं की या महिन्यात तरी सरकारने 2100 द्यायचं ठरवलं आहे, असं सरकार असं म्हणलं आहे सुद्धा.
पण आता हे 2100 नक्की देणार का हे आपल्या सगळ्यांना बघायला लागणार आहे. कारण सध्या तरी फक्त देतो म्हणत आहे, परंतु कल तर त्यांचा आपण जर बघितलं तरी 1500 वरतीच आहे. तर मला असं वाटतं की एप्रिलचा हप्ता तरी आपल्याला 1500च मिळू शकतो. कारण 21 रुपये फक्त देतो म्हणत आहेत, कुठं शिक्कामोर्तब करत नाहीत. वरवरचं सुद्धा सगळं चाललेलं आहे. पण मला असं वाटतं की एप्रिलचा हप्ता 2100 द्यायला पाहिजे. कारण ह्या सगळ्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणींनीच तुम्हाला वर आणलेलं आहे, लाडक्या बहिणींनीच तुम्हाला निवडून दिलेलं आहे. तर लाडक्या बहिणींसाठी तुम्ही 2100 द्या. तुम्ही बोलले होते, तुम्ही आश्वासन दिलं होतं, तर ते पूर्ण करणार. ते स्वतःसुद्धा आता म्हणलेत की आम्ही वचन पूर्ण करणार. तर ह्या महिन्यात आपण करावं असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. तुम्हाला वाटतंय का? कमेंटमध्ये सांगा पटापट. तुम्हाला वाटतंय का 2100 द्यायला पाहिजे असं वाटत असेल तर कमेंट करा. पहिली गोष्ट आता बघा, सगळ्यात महत्त्वाचा, तुम्हाला गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. 3 गॅस सिलेंडरचे, ते सुद्धा आजपासून पुढे 4 दिवस वाटप सुरू राहील. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम तुम्हाला आधार कार्डचं करायचं आहे. आधार कार्ड अपडेट करा. बघा, पासबुक आणि आधार कार्ड शेजारी ठेवा. नावातली स्पेलिंग, एक ना एक अक्षर ABCD काय असेल ते पूर्ण चेक करा. सगळं बरोबर आहे का? जन्मतारीख चेक करा, मोबाईल नंबर चेक करा. ह्या 3 गोष्टी चेक करायच्या तर बघायचं आहे आपल्यात काही चुकीचं नाही ना, आधार कार्डवर काही चुकीचं तर नाही ना, बँक खात्यात काय वेगळी जर माहिती नाही ना, ती असेल तर आधार कार्ड अपडेट करायचे आणि तुम्हाला ते अपडेट आधार कार्ड करून तुम्हाला बँकेत आजच्या आज जमा करायचं आहे. कारण जर तुमचं आज नाही जमा केलं तर प्रॉब्लेम होऊन तुम्हाला काही पैसे खात्यामध्ये पडणार नाहीत. ह्याची नोंद तुम्हाला घ्यावीच लागणार आहे. कारण प्रॉब्लेम हा आहे की सरकार ज्यावेळेस पैसे पाठवत आहे आधार कार्ड थ्रू, त्यावेळेस त्यांना असं दिसतंय की स्पेलिंग वेगळी आहे. म्हणजे आधार कार्डवरचं नाव थोडंसं वेगळं आहे, म्हणजे रामलिंगची जी स्पेलिंग वेगळी किंवा RAM थोडंसं स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे. त्यामुळे सरकार काय म्हणतं हे फेक आहे. तर ह्या लाडक्या बहिणींना पैसे पाठवायचे नाहीत. त्यामुळे फेक जे आपले नावाची स्पेलिंग मिस्टेक असेल ते चेक करून घ्या. दुसरी गोष्ट, रेशन कार्डमध्ये लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, रेशन कार्डवरती आता सरकारनं GR काढलेला आहे, म्हणजे शासन निर्णय काढलेला आहे की सर्व लाडक्या बहिणींचे रेशन कार्ड तपासा. किती लाडक्या बहिणी आता पिवळ्या रेशन कार्ड धारक आहेत, किती केशरी रेशन कार्ड धारक आहेत, ह्या सगळ्या तपासा. आणि ज्यांचं नाव ऑनलाईन दिसत नाही, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची EKYC झालेलं नाही, अशा लाडक्या बहिणींना बाद करा, असं सरकारचा निर्णय आहे. तर पटकन आजच्या जाऊन तुम्हाला रेशन कार्डची EKYC करा. 2 मिनटं लागतात मित्रांनो. ऐका माझं, डोळ्यात स्कॅन करून अंगठाचा ठसा फक्त द्यायचा आहे तुम्हाला. 2 मिनिटाचं काम आहे. सकाळ जाऊन ते करून घेऊ शकता आणि तुमच्या योजना ज्या आहेत त्या अशाच तुम्ही सेफ ठेवू शकता. जर तुम्ही हे 2 कामं केली नाहीत तर मात्र तुम्हाला कुणीही वाचवू शकत नाही. आणि ते ऑनलाईनच ते चेक करतायत. बघा, हे जे काम करतायत त्यांना काही फिजिकली घरी येऊन तुम्हाला चेक करायची गरज नाही. कारण ऑनलाईन त्यांना आधार कार्ड दिसतंय, ऑनलाईन त्यांना रेशन कार्ड दिसतंय. त्यामुळे तिथनं लगेच पैसे पाठवून ते चेक करतात आणि तुम्हाला बघतात की हे पात्र आहे का नाही. ह्या 2 गोष्टी करा, 100% तुमच्या खात्यावरती पैसे येतील. सोबत बघा, लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयानिमित्त आता 20 लाख लाडक्या बहिणींना घरकुल वाटप सुरू आहे, ज्याच्यामध्ये आता 50,000 रुपये वाढवले आहेत सरकारनं. ज्याला स्वतःचं घर पाहिजे त्यांनी पटापट हे करा. भांड्यांचा संच, हे सुद्धा 30 प्रकारचे भांडे लाडक्या बहिणींना मिळत आहेत. ते सुद्धा तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे प्रॉपर कसं करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 25,000चं अनुदान सुद्धा लाडक्या बहिणींना मिळत आहे स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी. तर हे सगळ्या गोष्टींचा लाभ घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मला असं वाटतं की 2100 रुपये ह्या महिन्यात यायला पाहिजेत. एप्रिलचा आणि मेचा हप्ता एकत्र येणार आहे. बघूया आता किती भेटतात. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुमचं मत काय नक्की कळवा. जय महाराष्ट्र.